हॅलो 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 विधाना आवाज येतोय ना? आज काही नादच नाही करायचा. ए बाबा हा नक्की 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 तुमचं जे केलं आवाज जायचा. हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम स्वागतम. आज या ठिकाणी शक्तितुऱ्याचे नियोजन आजचा जो कार्यक्रम प्रथमतः मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांना शाहीर मानाचा मुजरा करून मी माझ्या बारीला सुरुवात करणार आहे. प्रस्तावना घ्या कारण आपणास वेळ भेटणार नाही नंतर बाबा सांगून दिलेले वेडावाकडे बोलत सोडणार नाही.
हॅलो हॅलो ज्याप्रमाणे शक्तिवाली शाही हरिहरंत यांच्यावर प्रेम करणारी मंडळी भूप पंचकृष्ण आलेली आहे, त्याचबरोबर समस्त कोकणकरांकडून जे नावाजलेले असे तुरीवाले शाहीर आहेत जीवन बुवा यांच्यावर देखील तितकंच प्रेम करणारी मंडळी आहेत. भूप पंचकृषीतील मंडळी जीवन बुवांचा एक या ठिकाणी शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद मित्रांनो. आमचे बंधू गणिताबाई विभाग संपर्क प्रमुख गोपेश्वर यांच्या सहकारी सोबत आलेली सर्व मंडळी, आदरणीय विशाल सरफरे भूगाव सरपंच, भावी सरपंच संदीप दादा कुंभार, त्याचप्रमाणे संजय दादा कुंभार, शशिकांतजी पावकर, राम वारिशी दादांच्या माध्यमातून माझा छोटासा सत्कार केलेला आहे. दादा खरोखर तुमचं म्हणजे तुम्ही कार्यक्रमात येऊन सत्कार करणं म्हणजे मोठी बाब आहे. बुवा काय म्हणतो बोलून जातं ते 4-4 वर्ष बुवा म्हणतो 4-4 वर्ष कार्यक्रम करत नाही, कार्यक्रमात येऊन माझा सत्कार करताय हे खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला. आणि बारीला सुरुवात, आता बारीला सुरुवात. कलेचा दाता या विश्वाचा तारणहार गणरायाला वंदन करतो. माझी ग्राम देवता मुनी केदारली आपला कुंभाचा मालक सर्वता आई जाता देवी कुंभा देवी तिच्या चरणाशी साष्टांग नमस्कार करतो. लोककलेची नटेश्वराच्या चरणी नमस्कार करतो. आज या ठिकाणी माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधुप्रेमी कलाकार वर्ग, शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग यांना शाहिरी मानाचा मुजरा करून एक कोकणी साथ कोकणचा पाठ शक्ती तुरा या माध्यमातून तुम्हाला जो बसलेला शाहीर मुलगी बच्चू रवींद्र केळकर, बेंजो मास्टर, समाज आणि प्यार मास्टर माझा मुख्यरा शाखा विदत्त गुरुनाथ मंडळ कळझोटी लोहारवाडी यांच्या साथीने माझा आवाज कानापर्यंत उच्च पोचतोय. मित्रांनो हे माझं भाग्याचं महत्व दादा नाही भेटत मला तुमचं साऊंड सर्व्हिस दादांचे सर्व सहकारी सुद्धा शाहिरी गाण्याचा मुजरा करून आज या ठिकाणी मिळवलं. माझा शिष्य तेजस्वी कार्यक्रमात बसलेले माझा मित्र ग्रुप बंधू प्रेम ग्रुप यांच्या साथीने माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. वेळेबावी प्रथम फेरी वाघाचा भाग टाकून जाणार. मित्रांनो अर्धनारी नटेश्वर आई विना बाळ नाही, बापा विना सुद्धा बाळ नाही आणि बाई विना भांडत नाही काय. म्हणून आजचे प्रतिस्पर्धी शाहीर
शाहीर माझा आदर करूच नका, आदरानं बोलूच नका, कारण तुम्ही माझ्या लायक नाही. कोण मान्य केलेलं बोलले की नाही? पण आज माझा शाहिरी मानाचा मुजरा हरी अनंत गावकर यांना शाहिरी मानाचा मुजरा करून प्रतिस्पर्धी शाहीर आहेत. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानवंदना करतो, मानाचा मुजरा करतो, आदर्श ठेवतोय मराठ्याचा, आदर्श ठेवतोय मराठ्याचा. वाघ आहे हा लांजाचा. म्हणून म्हणायचंय काय सदा कह रही है खुशी की मुबारक घड़ी आ गई है, सजी सुख जोड़े में चांद सी दुल्हन से जमीन पे परी आ गई है. चोर तुझे गुरुराया, घर तुम्ही चोर तुझे गुरुराया, काही राहू तुझे शिरावरती छाया. घर तुम्ही चोर तुझे गुरुराया, काही राहू तुझे शिरावरती छाया. एकलव्या परी सदा राहील पाया, एकलव्या परी सदा राहील पाया, आपली लोक कला नाही जाणार पाया. अजवर माझा रसिक रे देवा, रसिक रे देवा, रसिक रे देवा. चरणावरती स्मरण करीतो नायक त्याच्या, चरण नमितो वंदन हे करतो तुला रे गुरुराया, वंदन हे करतो तुला हे गुरुराया. सदा ही राहू शिरावरती छाया, सदा ही राहू शिरावरती छाया. करतो मी चरण तुझे गुरुराया, सदा ही राहू शिरावरती छाया. करतो मी चरण तुझे गुरुराया, सदा ही राहू शिरावरती छाया. Ahoy!
छाया उदराची 9 महिन्याची मजवरतीची माया हात धरून मजला काढली दुनियेची छाया उदरावरती 9 महिन्याची मजवर ही माया सोन्याचा घास हरवितो आसे सोन्याचा घास हरवितो आसे नग तू मला उद्धार विचारिया नग तू मला उद्धार विचारिया लावली तू सदा राहुले छाया लावली तू सदा राहुले छाया तो विचार तुझे गुराया सदाई राहू दे शिरावरती छाया तो विचार तुझे गुराया तरी तो मी चरण तुझे हे गुरुराया सदा ही राहू दे शिरावरती छाया बोल श्री गणपती गजानन खनिरवळनाथ जुगाय देवी अखंड हरदासेचा बाबुरगली घराण्याचा एक बोलतो रे वाले की जय गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आवाज जातोय ना चांगला आवडतोय ना कार्यक्रम मी आवाज नाही लिहिलाय हो हे गो इकडनं आले ना राजापूरचे आहेत आमच्या जवळचे 4 वर्षांनी बुवांची माझी भेट झालेली आहे 4 वर्षांनी बुवानं सांगितलेलं आहे बुवा म्हणाले बुवा काय म्हणते जर बुवा काय वाकडा तिकडा बोलला तर तुला सोडणार नाही मी काय अंडूपंड वाटलोय रे अंडूपंड वाटलो 4 वर्षापासून धुरू तुझा काढला पळून गेलास तू आणि लोकांना काय सांगतोस लोकांना काय सांगतो बरं की आज मागचं काय बोलणार नाही हा मला शिवा खातो ना ओकरावर खातो मी ना सांगा मी जर खोटा बोलत असेल बारी पाहिलीत ना तुम्ही पाहिलीत ना बुवा काय म्हणाला मागचं काय बोलणार नाही पण म्हणतो काय म्हणतो बघा जोपर्यंत बुवा माझ्या आईबद्दल बोललं
माझ्या आईबद्दल बोललं शब्द माग घेत नाही तोपर्यंत बुवांचा मान देणार नाही. तुझा मान नको, तुझी मान मोडून आली बुवा आता. तुझा मान नको, मला लोक मान सन्मान देतात म्हणून वर्षाचे बुवा वर्षाचे ना या मुंबई रंगमंचावर आता येडत पांडू बिंडू येतात 16-17 कार्यक्रम करून जातात. पण हा ब्रँड आहे वागा, हा ब्रँड आहे. नेमके कार्यक्रम करतो, लोकांना वंदना छंदना दिलं नाही बुवा. ज्यावेळेस आहे ना सुसू केलं नसेल ना जेवढं तेवढे दोन आजरामार आहेत माझे. मला काय सांगतोस वंदना छंदना बुवा सोडून बुवांना काही येत नाही. तुझं वंदना मी लावू हा देवाची म्हण आहे, देवाची म्हण शिमण बुवा तुम्ही म्हणायचं शिमण करा नमन तुमचे धरू का चरण बघतोवरती गाल दाबून. अजून म्हणतात तू अजून काय म्हणतात की मागचा इतिहास काय काढणार नाही. कोण आला रे कोण आला वागा शिफ्टी झडत आली जल्ल अमावशी पौर्णिमेसाठी तुला बारे भेटतो. आणि वाघ कसला म्हणतो बोन कसला म्हणतो कोण आला रे कोण आला खडकवलीचा वाघ आला. एक तर झाड लक्षात आणि एकाची शिफ्टी झाडायची अजून बुवा ती शिफ्टी झडत आली. लोकांकडे लक्ष द्यायचं, लोकांकडे आपलीच बाजू आपण काट करून नाही जमत बुवा. मी करतोय मोजके कार्यक्रम करतोय मुंबई रंगमंचावर. तुम्ही काय करतो बा एखाद दुसरा अमावस्या पौर्णिमेस सांगा काय दी जल्ल झोप. हा अजून म्हणतात चंदना वंदना गंधना आज गांड होतो बुवा. आज हा भुवांचा फुगडीचा गण, हा भुवांचा फुगडीचा गण. काय म्हणतात की माहेर वशील चालली गणपती म्हणजे गणपती सण येणार आहे पुढचा. अजून भरपूर बुवा गेला, अजून एक महिना आहे. एवढे कसं काही नेतो पुढे गौराई जाणार आहे माहेर वशील गणपतीकडे. असू द्या या वर्षाला गौरी सणाला सुरात गा बुवा. सुरात गा नंतर दुःखांचा दूर काढ, दुसऱ्यांचा दूर काढ आणि स्वतः सुधार. गौरी सणाला येते 4 दिवस माघारीला हे जा कृपाळू तू श्री गणेशा घेऊन या मला माहेरी. खायच्या माहेराच जाणार आहे परमेश्वराच माहित. असू द्या गण सुंदर लेखणी सुंदर आहे पण चाल बुवा काही ती घेतला मुंबईत राहतो जल्ले लॉक बघा हे गेली त्या चंद्रावर किती वेळा गंडूया. सजला निसर्ग जणू माझ्या लाल मातीत दिसे. 33 कोटी देवांचा राजा इंद्राचा स्वर्ग अशी किमया तुझी रे गणा. अशी किमया तुझी रे गणा. कुठचाही येऊ दे प्रसंग अरे बाजार या देवेंद्र झिमणचा उठवणाऱ्यांचा परमेश्वरानं जोडून ठेवला आठवण आहे हिमंतचा बाजार तुम्ही अरे गेले समजले वाले तो इशारा कापी. हे अशी कुत्री लय आली अशी कुत्री कावळ्याच्या शपथ काय मरण कावळ्याच्या शपथ काय मरेल काय हो आम्ही काय तुम्हाला बोलत नाही. हा तुम्हाला काय बोलत नाही मी म्हणून काय
माझा त्रिखंडाचा माझा गणराया पाहिला वाट पाहती भक्त सारे कधी येशील भेटीला देवदिकानी तुला गणेशा सर्वाधी पूजला का कारण शंकर पार्वतीच्या लग्नात सुद्धा गणपती होता आणि ज्यावेळेस गणराय आपल्या घरी येतो तेव्हा पहिलं पूजन 33 कोटी देव जरी आपण मानतो की पूजन पहिले करतात ते स्त्रीचं आणि यांच्या रोवर येणार आहे मायरा येणार आहे देवदिकानी तुला गणेशा सर्वाधी पूजला भक्त सारे शिव भेटीला तुला गणेशा सर्व आधी पूजला तुला गणेशा सर्व आधी पूजला तुझी रे ही छाया रूप ओंकाराचे तुझे ते भराया निराकार निर्गुण तुझी ही रे छाया तुला शिवगौरीच्या तुला शिवगौरीच्या नव्हती सृष्टी नव्हती धरती लक्ष द्या नव्हती सृष्टी नव्हती धरती अनंत योगे पाहिला नव्हती सृष्टी नव्हती धरती अनंत योगे पाहिला देवदिकानी तुला गणेशा सर्व आधी पूजला 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 नामाचा तुझा वेद केला अनंत युगाचा तुझा वेद केला अनंत युगाचा तुझा वेद केला अनंत युगाचा तारक युगात गणतारक नामाचा तुझा वेद केला अनंत युगाचा तुझा वेद केला अनंत युगाचा तुझा वेद केला अनंत
हाताळतही भोजन पूर्वभाती धुधाव हाताळतही भोजन पूर्वभाती धुधाव जास्वंदी समान पुष्पवरती भेटला जास्वंदी समान पुष्पवरती भेटला सुंदरीन वाहित देवा तुझ्या चरणाला सुंदरीन वाहिन मी देवा तुझ्या चरणाला राजा त्रिखंडाचा गणराया पाहिला राजा त्रिखंडाचा गणराया पाहिला सर्वाधीर तुला गणेश अग्रपूजेचा मान पहिला होय ना म्हणजे कोणतरी आहेत वाचिक माझे आहेत बुवांची आपण मी गौर आणाय जाणार माझ्याकडे गौरीचा सण मोठा असतो बुवा तुम्ही कधी टाइम भेटला तर या टाइम भेटला तर अजून गौर यायचे आहे मी गण त्याच्या आधी तुझ्या आधी अगोदरचा ठेवलाय कोण बोललं तिकडे काय असू दे फिरव टायमिंग होत आहे धन्यवाद आलेले पारितोषिक उपशाखा प्रमुख आदरणीय चंद्रकांतजी जोगले यांच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि काहीतरी पुढे म्हणते वाघाच्या पोटी कोला जन्माला येत नाही पण मी काही असणे भीत नाही वाघाच्या पोटी कोला जन्मास येत नाही वाघ तो सदा वागत असतो म्हातारा झाला तर गावात खातो नाही खाणार शिकारच करणार ती सुद्धा मागून बुवा तुम्ही बोललात म्हणून मी बोलतोय की म्हणतात की उपशब्द काय वापरला तर गाठ आहे म्हणतो माझ्याशी गाठ तुम्ही काही ती घालून घ्या आणि मी जेवढी वारी केली आहे अजून गवळून घ्यायचे शॉर्टकट मध्ये ते काही करायची शॉर्टकट मध्ये वारी करणार बुवा लांब असेल तर लिहून घ्या त्याचप्रमाणे योजनेचा प्रसंग आणि संपूर्ण आयोजन टीम यांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक नाच मोठा आभार आहोत ऋणी आहोत व लिहून घ्या कारण ते म्हणताना तुम्ही पलवाटा काढता पळालो नाही ओपन चॅलेंज कधी बारी घ्या तुम्ही आता सांगून गेलात की बुवा बारी घेत नाही माझ्याशी बारी घेत नाही बुवा तू अमावस्या पौर्णिमेचा झाला म्हणतोस म्हणजे रंगमंच जेव्हा दिसतोस कोण ठेवणार तुला ठेवणार कोण काही येड आहे 25-30,000 रुपये देऊन तू मस्त ठेवा काय नेता नुसता पोपट पसारा मोठा आवाज डरडर एवढा आवाज काय बाई खरंच वाघ आहे पण शेपटी झडत आली बुवा म्हणून 2 3 कार्यक्रम विषय गवळण सुंदर बुवा आणि गवळणीचा प्रेमाचा विषय ठेवलेला आहे त्या अनुषंगाने प्रेमाचीच गवळण देणार बुवा लक्ष असावं कुंजवना
राधाबाई सप्तरंगान फुलवी गोमाते संगे तुलाच भुलवी अन जर नाद केलास तू श्रीहरीचा तर तुला पाखरा परी म्हणून काय म्हणतो बघ राधाबाई शेडुनी पावा रचिला शेडुनी पावा रचिला गावा सारी फुलनी ही गोकुळ नगरी राधे वाजवित बासरी परी परी राधे वाजवित बासरी परी रचिला गावा शेडुनी पावा रचिला गावा फुलवी ही गोकुळ नगरी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी आठवा बेताळा नंद यशोदेचा गोकुळिया सातव्या अवतारी वचन बंधूचे सातव्या अवतारी वचन बंधूचे होईल किमया खरी होईल किमया खरी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी राधे वाजवित बासरी परी गोपगड्या संगे प्रेम छेडतो यमुने तीरावर गोपिकांचा संग प्रेम छेडतो गोपी गोमाताई पाडसे
वाजवीत वाजवी सरी गणारे वाजवीत वाजवी सरी धन्यवाद मित्रांनो. स्तवन गण आणि गवळणसाठी हे शक्तिपीठाचा जो भेद असतो मूळ आत्मा म्हणजे प्रश्न उत्तर. शाहिरांचा प्रश्न आज माझ्यासाठी नौका आहे. द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते, तो दिवस कोणता होता, तिथी कोणती व महिना कोणता होता. बुवा साईशास्त्र 18 पुराण ज्या व्यासाने लिहिली अनेक ग्रंथ झाले. संदर्भ वा तिन्ही ग्रंथात मिळतोय. महाभारत, हरिविजय आणि बुवा पांडव प्रताप. आणि याच्याच ग्रंथाचं बुवा मी नाव सोडणार नाही कारण तेवढा मी मोठा शाहीर नव्हे. संदर्भ जो गायलाय मला हरिविजय कथासभातील विषय आहे. द्रौपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते, तो दिवस होता शुक्रवार, तिथी शुक्ल पक्ष अष्टमी व महिना फाल्गुन होता. तो दिवस होता शुक्रवार, तिथी शुक्ल पक्ष अष्टमी व महिना फाल्गुन होता. असं तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगतो बुवा, मी जे प्रश्नाचं उत्तर दिलं माझ्या प्रयत्नातून दिलंय आणि हा भाग 6 पुराणांमध्ये बुवा 6 पुराणांमध्ये आहे. पटलं तर योग्य म्हणा, मला चुकीचं म्हटलं तरी मला काय फरक पडत. कारण आम्ही तेवढं वाचक नाही यांचे एवढं, कारण आम्ही गाणे देऊ शकत नाही लोकांना. हेच प्रकार, हे मोठं शाहीर आहे, शाहीर मोठं आहे म्हणून शाहिरांना माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. प्रश्न जुनाच आहे. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय आणि त्याचं नाव काय सांगायचंय बुवा. असू द्या, आता विषयाला सुरुवात. चल केलेल्या कर्मापरी बुद्धी तुझी जाईल वाया, शेवटी येशील आई बापाच्या पाया. जग दुनियेत मिळणार नाही माया, आम्ही श्रेष्ठ करून जाईन मी भगवंत माझा शिवराया. गाणं बुवा म्हणाले मजेदार गाणं आहे काय तर, कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये. सुंदर शाहिरांचं गाणं आहे सुंदर. ह्या शाहिरांचं नाव या मी तेव्हा एवढा होतो. केशवचं गाणं आहे. हा काय झाली याची तरा, काय झाली याची तरा, भरून आला होता वार हो, कर्मान वाया गेला लफडी करून. विषय करायला म्हणायचं बुवा हरी आहेत ना, हरी आमचं हरी श्रीकृष्ण परिवळ सोजोल रूप सावले हरी, त्याला म्हणायचं इंद्रास. आणि बुवा म्हणतोय शिमन बुवा घेतो होतं इंजेक्शन द्यायला लागणार अजिबात. तुमच्या पद्धतीत मस्त मजेशीर उत्तर देणार. कोणचं कर्मान वाया गेला लफडी करून, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. बुवा गौतम ऋषीच फसवला ते इंद्रांना बांगड्या भरून कसा पडेल. साक्षात गौतम ऋषीचा इंद्रात रूप घेतला आणि काय करायचा आता तुझ्या संगतीने केला. इंद्र तुझ्या संगतीने केला ना. आजच्या बारीची आधी माहिती शेतकरी आम्ही लगती बोललो बस मजूर मजवण्यात राहणार ही आधी माया म्हणून विषय. अरे काय सांगतो हा पळून गेला, पाहत होता डोळे भरून
सांगतो पळून गेला पाहतो त्या डोळे भरून रूप घेऊन तुझे काढली रात्र सरून रूप घेऊन तुझे काढली रात्र सरून अरे काना डोळा नाही लागेना गेला चढून म्हणजे गोवाचा लय मोठा गोवाचा काना डोळा नाही लागेला गेला चढून काय सांगे पळून गेला काय सांगे पळून गेला म्हणजे त्या इंद्रानं ऋषीचं रूप घेतलं आणि पळून जाणार होता डायरेक्ट पुढच्या जागा जाईल कसा झोपडीच्या मागणं गेला वरने हा एवढा पण इंद्र डेंजर होता ते इंद्राचं गाव तो सोलटवीत बोला सोलटवीत विषय भरपूर आहे इंद्राचे उत्तर पण जाऊ दे हा प्रश्न पण बोला तुझ्यासाठी हा प्रश्न नवा विचारितो हाची मन बुवा हरी अनंता ध्यान लावा बोलू नको हे खोटे लावीन वाटे सांगितो हा लांजाचा छावा बोलू नको तू खोटे लावी वाटे अरे सांगितो हा लांजाचा छावा तुझ्यासाठी हा प्रश्न नवा विचारितो हाची मन बुवा तुझ्यासाठी हा प्रश्न नवा विचारितो हाची मन बुवा हरी अनंत ध्यान लावा हरी अनंत ध्यान लावा बोलू नको हे खोटे लावीन वाटे सांगितो लांजाचा छावा बोलू नको हे खोटे लावीन वाटे सांगितो लांजाचा छावा बोलू नको हे खोटे लावीन वाटे बोलू नको हे खोटे लावीन वाटे सांगितो लांजाचा भगवंत पाहिला सुख दुःखासाठी उरतो तू हातोच राहिला सुख दुःखासाठी उरतो तू हातोच राहिला सुख दुःखासाठी उरतो तू हातोच राहिला भक्त हे उत्साही झाले त्याच्या दर्शनाला कलियुगी भगवंताचे नाव सांगा माझे कलियुगी भगवंताचे नाव सांगा मला कलियुगी भगवंताचे नाव सांगा मला तुम्ही आठवून बघा हो बुवा काय आणलं होतं उघडा
मित्रांनो जय दुर्गा 11 स्टार क्रिकेट संघ वरदास खालीलवाडी या संपूर्ण टीमच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंत आभार आहोत मित्रांनो. शाहीरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.